दारावरची बेल वाजली. मानसीने दरवाजा उघडला. दारात तिचे बाबा दामोदरपंत होते. बाहेर खूप उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते. मानसीने आत जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं. मानसीचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी असायची. 5-6 वर्षे झाली अंथरुणाला खिळून होती. दामोदरपंतांच्या नोकरीत फार काही मिळकत नव्हती. घराची सगळी जबाबदारी आता एकट्या मानसीवर पडली होती. मानसी एका छोट्या कंपनीत पार्ट टाइम अकाउंटचं काम करत होती. मानसी खूप साधी, सालस आणि मनमिळाऊ मुलगी. लहानपणापासून तिच्या वाट्याला सुख असं आलं नाही. लहानपणी मुलं खेळायची, दंगामस्ती करताना दिसायची, पण मानसी मात्र घरातच असायची. मानसीची आई वरचेवर आजारी असायची, त्यामुळे मानसी मात्र लहानपणापासूनच घरात लक्ष देऊ लागली होती. मानसी वयाने लहान, पण कर्तृत्वाने ती जाणती झाली होती. दामोदरपंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं. आपल्या मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, त्या वयात ती घर सांभाळत होती. इतर मुली खेळत असताना मानसी घरातील काम करते हे पाहून दामोदरपंतांचे डोळे भरून यायचे, पण ते काही करू शकत नव्हते. ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते. पुढे मानसीने जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं. दामोदरपंत तिला म्हणाले, मानसी बाळा, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी. यावर मानसी म्हणाली की नको बाबा, तुम्ही एकटे किती करणार? मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल. नाही बाळा, ऐक तू माझं. एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता येत नाही. मानसीने मग विचार केला. बाबा बोलतायत ते बरोबर आहे. आपण शिक्षण पूर्ण केलं तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगारसुद्धा चांगला मिळेल. पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता. खूप वेळ ती विचार करत बसली होती. एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात दामोदरपंतांनी तिला आवाज दिला, काय ग माऊ, कुठे हरवलीस? अधूनमधून दामोदरपंत मानसीला प्रेमाने माऊ बोलायचे. काही नाही. काय झालं? कसला विचार करत आहेस? दामोदरपंतांनी पुन्हा विचारलं. बाबा, मी पार्ट टाइम जॉब करते. दिवसा जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन. मी बाहेरून परीक्षा देईन. अगं पण तुझ्यावर जास्त ताण पडेल. नको ग माऊ, तू तुझं शिक्षण पूर्ण कर. बाकीचं मी बघतो. पण मानसी काही ऐकायलाच तयार नव्हती. नाही बाबा, मी आता ठरवलं आहे. तुम्ही हो बोलला तरच मी माझं शिक्षण पूर्ण करेन. तू खूप हट्टी आहेस, ऐकणार नाहीस कधी. कर तुझ्या मनासारखं. असं बोलून दामोदरपंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले. मानसी खूप खुश झाली होती. आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती. एक म्हणजे नोकरी आणि दुसरं ती तिचं शिक्षण पूर्ण करणार होती. दुसऱ्या दिवशी मानसीने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली आणि जिथे जिथे पार्ट टाइम जॉब होते तिथे तिथे ॲप्लिकेशन केले. आता मानसी तिकडून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती. 2 दिवस झाले तरी काही फोन आला नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला. तिला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आले. मानसीने तसे दामोदरपंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली. मानसीच्या मनात थोडी धाकधूक होती. कसं असेल ऑफिस? आपल्याला नोकरी मिळेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली. मानसी मनातून खूप घाबरली होती. हा जॉब तिचा पहिलाच होता आणि तिला तो कसाही करून मिळवायचा होता. तिचा स्टॉप आला तशी ती बसमधून खाली उतरली. बसस्टॉप समोरच ऑफिसची बिल्डिंग होती. मानसी रस्ता क्रॉस करून समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली. तिथे बोर्ड लावलं होतं. तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते पाहिले. 3ऱ्या मजल्यावर ऑफिस होते. मानसी लिफ्टमध्ये प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावर आली. आता मानसी आणखीनच घाबरली होती. तिने एकदा जोरात श्वास घेतला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. मानसीने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असे सांगितले. रिसेप्शनिस्टने मानसीला केबिनमध्ये जायला सांगितले. मानसीचा इंटरव्ह्यू छान झाला होता. तिला दुसऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं.
मानसी खूप खुश होती. तिला महिन्याला 15,000 पगार मिळणार होता. मानसी आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती. एक, तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि ती तिच्या बाबांना मदत करू शकणार होती. आज ती खूप आनंदी होती. घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली. मानसीचे बाबा दामोदरपंत ही बातमी ऐकून खूप खुश झाले. मानसीच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली. आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही, असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले. मानसीची आता तारेवरची कसरत चालू होती. रोज सकाळी ती लवकर उठायची. घरातील सगळी कामं आवरायची. जेवण आणि इतर कामं आवरली की मग ती तिच्या आईजवळ जाऊन तिला काय हवं काय नको ते बघायची. मानसी वयाने जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समंजसपणा हा गुण होता. जबाबदारीमुळे ती खूप लवकर मोठी झाली होती. आईचं सगळं आवरून मग ती तिच्या कामाची वेळ व्हायची. त्यानंतर तयार होऊन ती जॉबसाठी निघायची. तिथून ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायची. जेवणं झाल्यावर सगळी आवराआवर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर मानसीची दमछाक होऊन जायची. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता 2 वर्ष निघून गेली आणि मानसी ग्रॅज्युएट झाली. मानसी उत्तम मार्काने पास झाली होती. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. मानसीने आता मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. तिला पूर्ण खात्री होती कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. मानसीने अजून पार्ट टाइम जॉब सोडला नव्हता. रोज मानसी संध्याकाळी घरी आली की विचारायची, बाबा माझं लेटर आलं का? नाही आलं, येईल, तू नको काळजी करूस. तसं नाही हो बाबा, पण खूप दिवस झाले अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलं नाही. मानसीच्या मनाची धाकधूक व्हायची. येईल, तू शांत राहा. तुझ्यासाठी चहा करू का? मलाही थोडासा चहा प्यायचा आहे. तू येण्याआधी मी चहा घेतला होता, पण आता तुझ्यासोबत थोडासा घेईन. काय म्हणतेस, घेणार का चहा? बाबा तुम्ही जास्त चहा घेऊ नका, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. हो ग माऊ, पण मी जास्त घेत नाही, तुझ्यासोबत थोडासा घेईन. हां, तसंही तुम्ही ऐकणार नाही, करा मग कडक चहा. मानसीचं आणि तिच्या बाबांचं असं रोज चालायचं. चहा झाल्यावर मानसीने तिची कामं आवरली आणि थोडा वेळ आईजवळ जाऊन बसली. मानसी रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची. तशीच आजही ती आईजवळ तक्रार करणार होती. आई बघ, बाबा काही माझं ऐकत नाहीत, सारखं चहा पितात. तेवढ्यात मागून दामोदरपंत आले. काय ग माऊ, माझ्याच बायकोजवळ तू माझी तक्रार करतेस? ती माझ्या बाजूने आहे, कळलं का? मानसीची आई शालिनीबाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिलाही दोघं बाप आणि मुलगी यांच्यातील भांडण आवडायचं. आई तू हसतेस काय? बोल ना त्यांना काहीतरी. नंतर बोलू नकोस तू मला, माझ्या नवऱ्याची तू काळजी घेत नाहीस म्हणून. खरं तर श्रीमंती नव्हती, पण सुखी कुटुंब होतं. शालिनीबाईंचं आजारपण सोडलं तर सगळे हसून खेळून होते. नंतर सगळे जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर मानसीने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि ती तिच्या रूममध्ये आली. मानसीच्या मनात विचार आला की अजून अपॉइंटमेंट लेटर का नाही आलं. असा विचार करता करता कधी डोळा लागला हे तिला कळलंच नाही. सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरून मानसी ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीचे पोस्टमन काका हातात एक इन्व्हलप घेऊन उभे होते. मानसी बाळा, कशी आहेस? ठीक आहे काका, हे तुझे लेटर आले आहे, सही कर बघू. हो करते. सही करून मानसीने हातात लेटर घेतलं आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. मानसी ते लेटर वाचून खूप आनंदी झाली. तिचे बाबासुद्धा तिथेच उभे होते. पोस्टमन काकांनी तिला विचारलं, काय ग, काय झालं, एवढी खुश का झालीस तू? अहो काका आणि बाबा, मला एका चांगल्या कंपनीमधून अपॉइंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होते. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आहे. घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं. मानसीने ही बातमी तिच्या आईला सांगितली.
शालिनीबाईंना खूप आनंद झाला. मानसीने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. आई, बाबा, निघते मी आणि उद्यासाठी सुट्टी घेते. चला, आम्ही पण निघतो. बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो. पोस्टमन काकांनी निरोप घेतला आणि तेही निघून गेले. मानसीसुद्धा घरून निघाली आणि ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टकडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही इकडे लागलं होतं. संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने मानसीला हाक मारली. मानसी. मानसी स्वतःच्या विचारात होती. आवाज ऐकून ती भानावर आली. अगं, इकडे ये. काय झालं? काही काम आहे का? अगं नाही. मग? अगं, तुला उद्या सुट्टी मिळाली. मानसी हे ऐकून खूप खुश झाली. थँक्यू. मी काय केलं? मी तुला फक्त सांगितलं. मानसीला सुट्टी मिळाली होती. आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकणार होती. मानसी घरी आली. हातपाय धुवून देवाला नमस्कार केला. तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली असं सांगितलं. दामोदर पंत खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले. देवा, माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे. तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे. त्याचं फळ तिला मिळू दे. मानसीने आईच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. आई झोपली आहे असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटकन जेवण बनवून थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली. शालिनीबाई उठून बसल्या होत्या. आई, कशी आहेस? आज छान झोप झालेली दिसत आहे. हे ऐकून शालिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या. हसलीस का? मी येऊन गेली होती तेव्हा तू झोपली होतीस. त्यावर शालिनीबाई बोलल्या. हो, माहीत आहे. म्हणजे तू जागी होतीस? मला वाटलं झोपली आहेस. बस इथे. सगळा तुझ्या एकटीवर भार पडला आहे. मी काही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं. आपल्या आईचं हे बोलणं ऐकून मानसीला राग आला. एवढी काय घाई आहे? आणि तसंही मी लग्न करणार नाही. लग्न केलं तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. यावर शालिनीबाईंना हसायला आलं. त्यांनी मानसीला बसायला सांगितलं. बस इथे. ऐक आता मी काय सांगत आहे ते. हां, बोल ना. आम्हाला माहीत आहे तुला आमची खूप काळजी आहे. पण कसं आहे ना, तो मुलगा आपलं घर, आपली नाती हे सगळं कसं बरं सोडून येईल? आजपर्यंत हे सर्व मुली करत आले आहेत. आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत ते आपण बदलू शकत नाही. तू सुखी राहावी बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील आम्हाला भेटायला. झालं तुझं बोलून? हो. आता मी काय सांगते ते ऐक. माझं मी नीट सगळं ठरवलं आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस. जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर. मी आलेच. असं बोलून मानसी रूम बाहेर आली. सर्वांनी जेवण केलं आणि थोडा वेळ अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. झोपेची वेळ झाली तशी मानसी तिथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी लवकर उठली. तिने भराभर सगळी कामं आवरली. आज तिला नवीन कंपनीमध्ये जायचं होतं. आज तिने खूप छान ड्रेस घातला. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तयार होऊन तिने देवाला नमस्कार केला आणि आईबाबांना सांगून ती घरातून बाहेर पडली. तिने बस पकडली आणि ती ऑफिसच्या गेटजवळ आली. ऑफिस बाहेरून खूप सुंदर दिसत होतं. मानसी मनातून खूप घाबरली होती. हा जॉब मिळेल का अशी शंका मनात येत होती. तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला. सगळीकडे नजर फिरवली आणि रिसेप्शन डेस्कजवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने लेटर दाखवलं. तुम्ही इथेच बसा, मी सरांना इन्फॉर्म करते. रिसेप्शनिस्ट मिस नेहाने सांगितलं. हो, चालेल, मी बसते, मानसी बोलली. मानसी सोफ्यावर जाऊन बसली. नेहा फोनवर बोलत होती. बहुतेक ती मानसी आली आहे हे सांगत असणार. मानसी आतून बोलावणं येईपर्यंत ऑफिस स्टाफ आणि ऑफिस न्याहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता. मात्र एक व्यक्ती मानसीकडे चोरून बघत होता. त्या व्यक्तीचे नाव विनोद जोशी होतं. विनोद जोशी मुंबईमध्ये एकटाच राहत होता.
आई वडील भाऊ बहीण कोणी नव्हतं त्याला. लहानपणी एका अपघाताने त्याचे आई वडील निघून गेले. तेव्हापासूनच तो त्याच्या आजी आजोबांकडे राहिला. तेही विनोदला आपलंच मानून त्याची देखभाल करत होते. विनोद दिसायला खूप सुंदर, एकदम राजबिंड्यासारखा. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या, पण विनोद कधीच कोणत्या मुलीला भाव द्यायचा नाही. तो कधीच कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपलं आणि पुढे त्याने MBA केलं आणि या कंपनीत जॉबला लागला. त्याचे आजी आजोबा आणि मामा मामी आता गावी जाऊन राहत आहेत. गावी घर, शेतजमीन आहे. तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही, म्हणून मग ते गावी राहायला गेले. विनोद आता एकटाच मुंबईत राहतो. मधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात. कधी कधी विनोद सुद्धा आजी आजोबांना भेटण्यासाठी गावी जाऊन येतो. आता विनोदचं लक्ष मानसीकडे लागलं होतं. कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा विनोद आज मानसीकडे बघत होता. अचानक मानसीचे लक्ष विनोदकडे गेलं आणि दोघांची नजरानजर झाली. विनोद एकदम बावचळला. आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. मिस मानसी, नेहाने हाक मारली. मानसीने आवाजाच्या दिशेने मान वळवली आणि ती रिसेप्शन डेस्कजवळ गेली. तुम्ही आत जाऊ शकता, नेहाने सांगितलं. हो, थँक्यू, असं बोलून मानसीने केबिनचं डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर? येस, कमिंग. मानसी आतमध्ये गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली. बसा मिस मानसी, सरांनी सांगितलं. धन्यवाद सर, असं बोलून मानसी खुर्चीवर बसली. मिस मानसी, तुमचा बायोडाटा मी पाहिला. खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभव सुद्धा आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. तुमची सॅलरीबाबत काही अपेक्षा आहे का? अपेक्षा आहेत सर. घरी आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण मी काही सांगत नाही. तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे, मानसी म्हणाली. ठीक आहे, तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला. तुम्हाला महिन्याला 30,000 पगार मिळेल. एवढा ठीक आहे ना? हो, ठीक आहे सर. मानसीला पगार ऐकून तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती भांबावून गेली आणि आतून खूप खुश झाली होती. ठीक आहे, तुम्ही उद्यापासून जॉबवर येऊ शकता. सॉरी सर, मला उद्या जॉईन होता येणार नाही. का? काही अडचण आहे का? नाही सर, अडचण नाही. पण मी जिथे आधी काम करत होती तिथे मला उद्या जाऊन कळवावे लागेल. मी परवापासून आले तर चालेल का? हो चालेल. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप धन्यवाद सर, असं बोलून मानसी केबिन बाहेर आली. मानसीसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका मोठ्या कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं. मानसी लगेच घरी आली. घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते आईबाबांना सांगितलं. दामोदर पंत आणि शालिनीबाई या दोघांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे मानसीकडे कौतुकाने पाहू लागले. मानसी दोघांकडे आळीपाळीने पाहू लागली. असे का पाहत आहात तुम्ही दोघे? तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं, आम्हाला खूप आनंद झाला. एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे, म्हणजे आम्ही मोकळे, असे दामोदर पंत म्हणाले. नाही बाबा, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेल जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. असं बोलून मानसी तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. माऊ, अगं असा हट्ट करू नकोस. अशाने तुझं लग्न कसं होईल? आत्ताच्या काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आई वडील सोडून आम्हाला का सांभाळेल? दामोदर पंत म्हणाले. यावर मानसी काही बोलली नाही. तिने जेवण वाढायला घेतले. जेवताना कोणीच काही बोलले नाही. आई बाबा मानसीकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्या प्रती असलेली तिची काळजी यामुळे ते दोघे चिंतित झाले होते. जेवण आटोपल्यावर मानसी आवराआवर करू लागली. सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ उभी राहिली आणि विचार करू लागली. मी माझ्या आईबाबांना असे एकटं नाही सोडू शकत. मुलगी असले म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही. जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही
तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिने मनाशी निश्चित केलं. दुसऱ्या दिवशी मानसी घरचं सगळं आवरून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या केबिनमध्ये गेली. "ये मानसी, काय काम काढलंस?" असं तिच्या सरांनी विचारलं. मानसी थोडी अवघडल्यासारखी झाली होती, कारण तिने 1 महिन्याची नोटीस दिली होती, पण तिला त्याआधी जॉब सोडावा लागणार होता. "काय ग, काय झालं? निसंकोचपणे बोल," असे तिचे सर म्हणाले. "सर, मी उद्यापासून येथे जॉबवर नाही येऊ शकणार. मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे," असं मानसीने सांगितलं. "अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. पेढे कुठे आहेत?" सर म्हणाले. मानसी सरांकडे पाहतच राहिली. सर तिला काही बोलले नाहीत आणि त्यांनी तिला लगेच परवानगी दिली. हे ऐकून मानसीला हायसं वाटलं. हात जोडून मानसीने सरांचे आभार मानले आणि तिथून ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घराच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे होते आणि सगळी तयारी करायची होती. उद्यापासून मानसीला लवकर उठावे लागणार होते, कारण ऑफिसची वेळ सकाळी 10ची होती. तेव्हा तिला सगळं आवरून घरातून 9 वाजता निघावं लागणार होतं. मानसी घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचं आहे असं सांगितलं. मानसी आता मनात हिशोब लावत होती. घर खर्च आणि आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपला आणि मानसीने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं. उद्यापासून तिला आणखीन लवकर उठावं लागणार होतं. दिवे मालवले आणि ती झोपी गेली. उद्याचा दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी. मानसी सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली. भराभरा तिने सगळं आवरलं आणि ती ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असते तर माझ्या लेकीला एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं. दामोदर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि त्यांना धीर दिला. होईल सगळं नीट, आपली लेक खूप मजबूत आहे. इकडे मानसी बरोबर 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचली. रिसेप्शनिस्टने तिला विनोदच्या बाजूच्या टेबलावर बसण्याची व्यवस्था केली. मानसी आपल्या टेबलाजवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून त्या तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर विनोद बसला होता. त्याचे तिच्याकडे लक्ष लागलं होतं. मानसी आपल्याच कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर विनोदने हात पुढे केला. हाय, मी विनोद जोशी. मी मानसी पंत, मानसीने सांगितले. खूपच सुंदर नाव आहे, विनोद म्हणाला. धन्यवाद, असं बोलून ती आपल्या कामाला लागली. असेच दिवस जात होते. हळूहळू मानसी तिथे रुळू लागली होती. सगळ्यांना ती मदत करायची. प्रत्येकाशी ती हसून बोलायची. मानसी तिचं काम झालं की लगेच घरी निघायची. घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते. दामोदर पंत काळजीत असायचे. मानसीचं लग्न झालं की आपण मोकळे झालो हा त्यांचा विचार चालू असायचा. शालिनीबाईसुद्धा हाच विचार करत असायच्या. त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखीळ वाटत होता. 1-2 स्थळं येऊन गेली, पण त्यांना मानसीची अट मान्य नव्हती. आई वडील चिंतातूर झाले. कसं होणार आपल्या मुलीचं? मानसी काही हट्ट सोडायला तयार नव्हती. इकडे विनोदचं लक्ष मानसीकडे लागलेलं असायचं. त्याला मानसी आवडत होती, पण तो तिला सांगायला घाबरायचा. काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत असायचा. मानसीला सुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची, पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे, पण मानसीच्या मनात त्याच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणती भावना नव्हती. मानसीकडून विनोदला मानसीची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. विनोदला वाटायचे की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी. फार फार तर ती रागावेल. विनोद घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त मानसी असायची. विनोदला जास्त कोणी मित्र नव्हते, त्यामुळे तो आपल्या मनातली गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं की मानसीला आपल्या मनातील गोष्ट सांगायची. विनोद ऑफिसमध्ये आला तेव्हा मानसी अजून आली नव्हती. त्याने ठरवलं, आज मानसीबरोबर कॉफी प्यायला जाऊ.
तेव्हा तिला आपल्या मनातील हे सगळं सांगू. मानसी ऑफिसमध्ये आली तेव्हा विनोदचं लक्ष तिच्याकडेच होतं. मानसीने त्याच्याकडे पाहिलं. याला काय झालं, हा असा का बघत आहे, असं मानसी स्वतःशीच बोलली. मानसी मग त्याच्या टेबलजवळ गेली आणि टेबलवर थाप दिली. तसा विनोद दचकला. काय, लक्ष कुठे आहे तुझं? मी एकटीच बोलत आहे. काय झालं, सगळं ठीक आहे ना? मानसीने विचारलं. हो हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस? मला कळलंच नाही तू कधी आलीस ते. अरे हो, किती प्रश्न विचारतोयस, जरा श्वास तरी घे. मानसी म्हणाली. माझा श्वासच तुझ्यात अडकला आहे, असं विनोद पुटपुटला. काय म्हणालास तू? कुठे काय? काही नाही. संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया, विनोदने विचारले. आज पुन्हा? का रे बाबा? मानसी म्हणाली. काही नाही ग, असंच. चल ना जाऊया प्लीज, विनोद म्हणाला. ओके, जाऊया, असं बोलून मानसी तिच्या टेबलजवळ येऊन ती तिचं काम करू लागली. पण विनोदचं काही आज कामात लक्ष नव्हतं. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होतं. संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागलं होतं. संध्याकाळ झाली तशी मानसी विनोदच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली. चल निघूया का? हो चल, असं बोलून विनोद तिच्यासोबत चालू लागला. कॉफी शॉप ऑफिस समोरच होतं. दोघेजण रिकामा टेबल बघून तिथे बसले. विनोदने 2 कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. विनोदने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे, अशी चौकशी केली. मानसीने पण सगळं ठीक असल्याचे सांगितलं. विनोदने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली. मानसी, मला तुला काही सांगायचं आहे, विनोदने धीर करून मानसीला सांगितलं. मानसी, तू मला खूप आवडतेस. माझ्याशी लग्न करशील? यावर मानसी काहीच बोलली नाही. ती फक्त त्याला म्हणाली. उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. विनोदला ती अशी का बोलली हे समजलं नाही. ठीक आहे, येईन मी तुझ्याबरोबर. पण का? तू घरी ये, मग कळेल तुला. मी निघते. मला घरी जायला उशीर होईल, मानसी म्हणाली. हो चल निघूया. असं बोलून दोघेही कॉफी शॉपमधून बाहेर आले. मानसीने बस पकडली आणि निघून गेली. विनोद फक्त मानसीच्या जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरू केली आणि निघाला. त्या दिवशी दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसला आले पण फारसे काही बोलले नाहीत. कामापुरते थोडंसं बोलत होते आणि आपलं काम करत होते. विनोदच्या मनात धाकधूक होती. तिने मला घरी का बोलावलं हे काही कळत नाही. संध्याकाळी विनोद मानसीबरोबर तिच्या घरी आला. तिने विनोदची ओळख आपल्या बाबांबरोबर करून दिली. मग तिने त्याला तिच्या आईच्या खोलीत घेऊन गेली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून विनोदला खूप वाईट वाटलं. मानसी त्याला बोलली. हे माझं कुटुंब आहे. यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेल जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे तर माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न. मानसीला माहीत होतं की तिची अट विनोद मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न नाही करणार. परंतु विनोदने होकार सांगितला. विनोद, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. पुन्हा विचार कर, मानसी म्हणाली. पण विनोदचा निर्णय पक्का झाला होता. माझा निर्णय पक्का आहे, असं विनोदने सांगितलं. मग विनोदने तिच्या बाबांना त्यांचं मत विचारलं. मानसीच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. विनोदसारखा मुलगा आपल्या मानसीसाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहीत होतं. विनोद आणि मानसीने आईबाबांचा आशीर्वाद घेतला. मानसीचे आईबाबा खूप खुश झाले. विनोदसारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला. त्याने हात जोडून देवाचे आभार मानले. मानसीच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचं ठरलं. 2-3 दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त बघून दोघांचे साध्या पद्धतीने लग्न लावून दिलं. विनोदने आता घरची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. मानसीच्या आईच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. त्यांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा झालेला पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळे खूप आनंदात राहत होते. मानसी खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने मानसी मोकळा श्वास घेत होती. मित्रांनो, कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की कळवा.
कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.